श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. जय स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव. अधिकार तैसा दाबियेला मार्ग चालता हे मग कळो येते जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा देवाधिदेवा जगत्रय जीवा प्रियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशिरी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अधिकार तैसा दावियेला मार्ग चालता हे मग कळो येते जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा. जगद्गुरु तुकोबारा आहे ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्यास मार्ग दाखविले आहेत. सगळ्यांचा अधिकार काय सारखा नसतो. अध्यात्माचा काहींना कर्म सांगावं लागतं, काहींना उपासना सांगावं लागत असते, काहींना ज्ञान सांगावं लागत असतं. ज्याचा जसा अधिकार असेल तसा. लहान मुली त्याला एकखटी एक भाकर देऊन जमन का? नाही. तसं अधिकार तैसा दावियेला मार्ग. आपला कसा अधिकारी संतानाला कसं कळत असं आपल्याला असं वाटतं नाही का? डॉक्टरला जसं कळतं ना याला ताप किती आहे, याला थंडी कशी आहे, याला अमकं कसं आहे, तसं हे संत डॉक्टरचे ना. आपल्याकडे पाहिल्या पाहिजे त्यांना कळत गिरे कोणत्या हिशोबातलंय बा. त्यानुसार त्याला उपासना सांगतात. सामान्य गिराईक असलं तर त्याला सांगणार रोज जात जाय मंदिरामध्ये दर्शनाला नाही का, थोडी पूजा बिजा करीत जाय बाबा, हरिपाठ करीत जाय. त्याच्यापासून अजून जर थोडं शुद्ध असलं तर मग माळ घालणार, वारी करायला सांगणार, ज्ञानेश्वरी वाचायला लावणार, कथा कीर्तनाला जायला सांगणार. त्याच्या पुढचं गिराईक जर असलं तर मग त्याला अनुग्रह देणार, चिंतन करायला लावणार. म्हणजे आणि त्याप्रमाणे वागतात. त्यास कळून काय अनाधिकाऱ्याला जर ज्ञान दिलं तो काय
आवाज कट होतो भाऊ थोडा. हा ना तिचा तो. त्याप्रमाणे वागले असता त्यास कळून येईल. हम्म. येतो का आता? हा. हे अध्यात्मामध्ये दसराना भरपूर मागे उपायाची येत नाही वाणी म्हणते. हम्म. भगवंत प्राप्तीचे भरपूर साधने. संत अवघड मार्ग सांगत नाही का त्यांनी अवघड केलेला नसतो ना. हा. सोपा मार्ग सांगतात. आपण नौकेत बसून नदीच्या पलीकडे गेलो म्हणून नौका जाळू नये. आपलं काम झालं. आपलं नेलं आलं मग ती जाळून टाकायची का? नाही. आपलं काम झालं चुलीतून टाकायची. कारण ती नाव घेऊन जाणार आहे ना. हम्म. अध्यात्मरूपी नौका, भगवंताचं नाम, हम्म. भक्ती हे जे साधन आहे आपला उद्धार केला. पण ते साधन तसंच येणार नाही. वाल्याचा वाल्मी कशा नाम. हा. ते नाम तसंच येणार ना आपल्या करता. हा. म्हणून महाराज म्हणतात जाळून नाव पावलेने फार मागेला त्यापेक्षा पुष्कळ लोकांच्या पलीकडे जाण्याचा आधार आहे. आपल्या मागून भरपूर येऊ राहिले ना. आवाज क्लिअर नाही येते भाऊ. आपल्या पश्चात पुष्कळ लोकांस उतरून पलीकडे जाण्याची आधार आहे. आता येतो का? हा. तुकाराम महाराज म्हणतात कोणताही रोग वैद्याच्या अंगी नसतानाही जगतामध्ये असणाऱ्या रोग्यास बरे करण्याकरता सर्व रोगावर औषध तो आपण जवळ ठेवतो. हा. तसे संत सामान्य वैद्य जगामध्ये जेवढे रोग असतील त्या सगळ्या रोगास बरे करण्याकरता सर्व रोगावर औषध तो आपण जवळ ठेवतो ना. संताकडे सगळ्या रोगांवर औषध आहे ना. एखादा परपंचातलं घराने घेऊन गेला, बाबा पोरीचं लग्न होत नाही, संतांनी आशीर्वाद दिला का होतंय ना. मग कोणाचं लग्न होत नाही, कोणाला पोरं होती नाही, कोणाला झाली तर सांभाळती नाही. म्हणजे काहीतरी आहेच ना. संतांकडे सगळ्या रोगावर औषध आहे ना. प्रमाण मला पारायण काय करायला सांगते त्यानुसार त्याच्यावर अर्थ जसा वैद्य याला नाही काही रोग पण बाकीचे रोग सगळे घालितो ना तो.
स्वतःला काही अर्थ त्याला आहे का काही आहे का? रेंज नाही धरले जातो. आवाज नाही येत क्लिअर. आवाज नाही येत क्लिअर. आवाज येत नाही. एखादा शब्द चांगला येतो, सारखं बोलायला लागलं तर सुटतो. त्यांचा मोबाईल देऊन पाहा ना, नाही तर मोबाईल. जगतामध्ये असणाऱ्या रोग्यास बरे करण्याकरता सर्व रोगावरील औषध तो आपणाजवळ ठेवतो. तसे संतांकडं ब्रह्मरस घी काढा तेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी. संतांजवळ रामबाण उपाय आहे ना, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कोणताही रोग वैद्याच्या अंगी नसताना जगतामध्ये असणाऱ्या रोग्यास बरे करण्याकरता सर्व रोगावर औषध तो आपणाजवळ ठेवतो. अधिकार तैसा दवेला मार्ग चालता हे मग कळू येते. जळू नये नाव पाऊले निपार मागील आधार बहुतांचा. संतांनी साधन किती काळ झाला, जी परंपरा आहे अनादी काळच्या परंपरा या आपल्याकडे आलेल्या या परंपरा काय कधीच्या आदिनाथ आहे, कधीचा विस्मय, कधी भगवंताना हंस रूप धरून ब्रह्मदेवाला उपदेश केला. ते काय असं थोडे दिवसाचा काळ आहे का तो? अनादी परंपरा असता कधीच नष्ट होत नाही. अनादी हे साधन ते जपून ठेवलं ना आपल्यापर्यंत. मागील आधार बहुतांचा. आपलं कोणाच्या आधारावर चाललंय? तुका म्हणे रोग वैद्याच्या अंगी नाही करी जगी उपकार. संसार तिही केला पाठीमोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती. शुभाशुभ नाही हर्षमर्षांगी जनार्दन जगी ठेवणी होणे ठेला. तुका म्हणे देह दिला एकसरे जयाशी दुसरे नाही मग. ज्याच्या चित्तात द्रव्य व स्त्रियांची इच्छा नाही त्याने संसार पाठमोरा केला म्हणजे तो संसारच विन्मुख झाला. बाकीच्यांची काही अवस्था मग बाकीच्यांची काही अवस्था, बाकीची सन्मुख झाली मग नाही का संसारला. लक्षण सांगतात महाराज याची पहिल्या चरणामध्ये का जो म्हणलं ना आधी संसार सफल झाला, ज्याच मुक्त झाला, जन्म आलो त्याची आज फळ झाली साची. पण मग शेवून ज्याच्या चित्तात द्रव्य पैसा, चित्तात म्हणले बँकेत नाही चित्तात. चित्तात नाही पाहिजे तर बँकेत किती का असताना जाईना. चित्तात नाही पाहिजे, चित्तात देव पाहिजे. मग इकडे रग जरी असला तर काय करीत नाही तो नाही का. चित्त दुःखातला देतो का बँकेतला देतो? त्याचं काय भीती नाही बँकेतल्या पैशाला नाही का. चित्तात असलं झोप नाही येत. काय बारीक विचार आहे संतांचा. ज्याच्या चित्तात द्रव्य आणि स्त्री यांची इच्छा नाही. महाराजांची आपण
आपण गाताच पाहिजे ना. विठ्ठली हे चित्त सगळंच आलं त्याच्यात. असल्यावर नाही झोप येत. हा? असल्यावर तर नाही झोप येत, नसल्यावर सुद्धा नाही येत. हम्म. दोन्ही बाजू. हे त्याचं कारण असं आहे ना, सुखदुःखाला कारण तो नाहीच आहे. काय पैसा आला मग चिंता गेली असं तर काहीच नाही पुढं प्रमाण. नाही. पैसा आला होता, सत्ता आली चिंता गेली, काळ चिंता गेली, असं जोपर्यंत देव येत नाही, देवाचं स्वरूप कळत नाही, जोपर्यंत देवाचं ज्ञान होत नाही, आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत काहीच जात नाही ना. कुणी कुणी हिंदून येऊ द्या, पुढे जाऊ द्या, काही फरक नाही पडत. काही त्याला काही करू द्या, आत्मज्ञान नर भटकत आहे, काही फरक पडणार नाही. पुण्य होईल नाही का. ज्याच्या चित्तात द्रव्य, जोपर्यंत चित्तात देव येत नाही ना, तोपर्यंत ही इच्छा राहणारच ना. इच्छा म्हणले, ज्याच्या चित्तात द्रव्य स्त्रियांची इच्छा नाही, त्याने संसार पाठमोरा केला, म्हणजे तो संसारात विन्मुख झाला. काय भगवंताला माहिती. आपण जरी काही म्हणलो पण आतलं कोणाला कळत आहे? लक्षणावरून कळत ना. जे वेळेला एका उपाशी त्याच्याकडे पाहिलं नाही कळत का? बाया माणसांना तर लय लवकर कळत. लक्षणावरून कळतं ना, हा मुक्त झाला का बद्ध आहे, त्याची तळमळ, त्याचं चित्त अस्थिर अशुद्ध, याच्यावरून कळत नाही. त्याला इच्छाच राहिली नाही काही. आणि हे कधी घडन? जोपर्यंत चित्तात भगवान परमात्मा येत नाही ना, तोपर्यंत ते स्थिरच काय ना होणार नाही ना. महाराज म्हणलं, ज्याच्या चित्तात द्रव्य स्त्रियांची, हे दोन म्हणजे उदाहरण दाखल दिली, भरपूर घाळ दिसतात, पण ही दोन मेन, बाकी तर याच्या संबंधात आहे ना. नोकरी पैसे संबंधानाची, धंदा पैसे संबंधान आहे. हे म्हणजे उदाहरणादाखल दिलंय. स्त्री आणि द्रव्य यांची इच्छा नाही, त्याने संसार पाठमोरा केला, म्हणजे तो संसार विन्मुख झाला. संसार ती केला पाठमोरा, नाही द्रव्यदारा दया चित्ती. महाराज म्हणले, व चित्ती नाही आस. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी, जनार्दन जेगी होऊन ठेला. मग त्याचा परिणाम काय, त्याचा फायदा काय, त्याची फलश्रुती काय? चांगल्या वाईट विषयी ज्याच्या मनात सुख किंवा दुःख नाही, तो जगात जनार्दन होऊन राहिला. पाहता त्याचा अधिकार सांगितला. मग शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा. त्याला सुख दुःख समान, मान अपमान समान, निर्मोह निरंकार, तुल्य निंदा स्तुती रमवणी. मान अपमान सारखा वाटतोय का आपल्याला? नाही वाटत अजून. ज्या वेळेस असं होईल, म्हणजे चांगल्या वाईटाविषयी ज्याच्या मनात सुख किंवा दुःख नाही, ज्याला सम झालंय,
चांगल्याचा परिणाम होत नाही, वाईटाचा ज्याच्यावर परिणाम होत नाही तसं हम्म. स्वरूपावर काहीच परिणाम होत नाही. हा. ज्याची वृत्ती स्वरूपाकार होती तो जगतात जनार्दन होऊन राहिलाय. हम्म. तो गुरुच झाला ना मग. मग जगद्गुरु तुकोबरा प्रसंग त्याला पुढचं सुख काय? कशाचाच परिणाम नाही ना. नाही ना. धन आलंय तरी नाही, गेलंय तरी नाही, मान आलाय तरी नाही, गेलाय तरी नाही. आता छत्रपती त्यांच्याकडे आले म्हणले, त्या काळचे राजे आले म्हणले, किती त्यांनी फुगायला पाहिजे मग. ते काय राजे काय वरती स्वतः होऊन येत होते का? हे त्यांच्याकडे नव्हतं जात ना. नाही ना. हा. इच्छा आहे का त्यांना द्रव्याची? नाही ना. सोने रुपये आम्हा मृत्यू समान. माणिक पाषाण खडी जायची एक स्थिती आहे. ही काय आहे? अवस्था आहे अंतःकरणाची. चांगलं वाईट तिथं भेदच नाही राहिला. समत्व चित्ताचं झालं, सम झालं सगळं. आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य, त्याला काही असं भेदच दिसत नाही. तो जगतात जनार्दन होऊन राहिला ना. त्याला काय मिळवायचं राहिलं आता? त्यांनी जनार्दन झाला तो झाला नाही का? म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपला देह देवास निरंतर अर्पण केलाय, हे त्याच्या चित्रात काही राहिलंच नाही. म्हणजे त्यानं देह देवास निरंतर अर्पणच केला ना. त्यास मग जगतामध्ये दुसरे काय राहिलं? त्याला राहिलं काय बाकीचं करायचं? त्याच्या चित्तामध्ये द्रव्याची इच्छा नाही राहिली. अनपेक्ष झाला तो. अनपेक्ष आवाज कट होतो भाऊ लई. ज्याच्या चित्तात द्रव्यसी यांची इच्छा नाही, त्याने संसार पाठमोरा केला, म्हणजे तो संसार विन्मुख झाला. चांगल्या वाईटाविषयी ज्याच्या मनात सुख किंवा दुःख नाही, तो जगतात जनार्दन होऊन राहिलाय. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने आपला देह देवास निरंतर अर्पण केला, आपला देह देवाला उक्त विकला. उक्ता रात्री आपण पाहिलं ना, देवाविनं काही बोलणेच नाही म्हणले. तुका म्हणे वाचा वाहिले अनंता. त्याचा अधिकार साधा असं का? हे सगळं शरीरच देवावरून ओळून टाकलं. निरंतर म्हणलंय ना. एवढ्या पुस्तक आपण हे करतोय. 15 दिवस वारीला गेलो म्हणले, घरी पाहिलं सुद्धा नाही काही. पण इथं निरंतर म्हणलंय ना. तिथं तर काही नाहीच, पण देह सुद्धा निरंतर देवाला अर्पण केलाय. त्यास मग जगतामध्ये दुसरं काय राहिलं करायचं? चित्त गेलं, देह गेला का, आता काय राहिलं काय खाली? असा जो कोणी असन
संसार ती केला पाठमोरा नाही, द्रव्य दारा दयाची ती. पैसा वाईट नाही, स्त्री वाईट नाही, फक्त आसक्ती नकोय, नाही का? हम्म. पैसा जर वाईट असता तर महाराज कायला म्हणले असते जोडून या धन. काय? पैसा वाईट नाही, स्त्री वाईट नाही, हम्म. आसक्ती नकोय त्याची. त्याचा विनियोग चांगला केल्यावर काय? हं? नाथांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य. हं? हम्म. गिरजाबाईमुळंच ना. हा. पैशाशिवाय होत असतं का रोजचं पुरणपोळीचं नैवेद्य? नाही ना. एक दिवस नाही, रोज. पण चित्तात नाही ना. नाथांच्या चित्तात नाही ना. चित्तात देव आहे ना. हा. मग तो जगाचा मालक तिथं आला ना मग, जनार्दन. हम्म. अहो त्यांनी निरंतर हे शरीरच अर्पण करून टाकलं ना देवाला. अशा पद्धतीनं जनार्दन जगी होऊन ठेला. तू का म्हणे देह दिला एक सरी जयाशी दुसरी नाही. मग देह बुद्धी जया वशे लोभ चित्ती आपुले जाणती परावी जे. तयाशी चालता पाहिजे शिदोरी दुःख पावी करी असत्य तो. तुका म्हणे धर्म रक्षा या कारणे छाया इच्छेने तापला तो. ह्या अभंगातून महाराज म्हणतात अभंगाचे क्रमांक बरोबर आहे ना? मागं पुढं आहे थोडं. आहे ना? हम्म. देह बुद्धी जया वशे लोभ चित्ती आपुले जाणती परावी जे. तयाशी चालता पाहिजेच दोरी. ज्याच्यामध्ये देह बुद्धी असून चित्तात विषय लोभ आहे आणि हे आपले हे परके असे जो समजतात, त्याला जन्म मृत्यूचे मार्गात प्रवास करताना पुण्याची शिदोरी पाहिजे आहे. म्हणून त्याने सत्कर्म करावे. हे देह बुद्धी, चित्तात विषय लोभ, हे आपलं हे परक काय व्यवहारात आता तरी नाही का? काय लोक स्वतःला ज्ञानी समजते पण अज्ञानीच आहे ना. हा. बारीक जर विचार केला, महाराज म्हणले तुका म्हणे कैसे आंधळे जन. आहे का स्वरूपाची ओळख कोणला? नाही. ठराविक लोक सोडले तर स्वस्वरूपाचे ज्ञान झालेले किती का असतील बरं एवढ्या बाजारात. परमार्थ भरपूर करतात, रगड लोक परमार्थ करतात नाही का? येरच बहुत जोडती किरटी जयाचे भजने भोगासाठी. भोगासाठी. काय देहबुद्धी, ही देहबुद्धी तोपर्यंत माझ तुझं चालूच राहणार ना. परक विषयाचा लोभ नाही सोडित, कर्ज खाली होईल ना. मग त्याला जन्म मृत्यू चुकत नाही ना. नाही ना. म्हणून अशा लोकांनी पुण्य केलं पाहिजे. महाराज म्हणले निदान पुण्य तर करा. पुण्य केलं तर पुढे व्यवस्था होईल ना. सत्कर्म करावा. का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. जिथे पुढे चांगलं कर्म चालू असन, देवधर्म चालू असन, कथा कीर्तन चालू असन, देवाचं सत्य परमार्थ चालू असन, तिथं काहीतरी थोडं दान धर्म करावा, सत्कर्म करावं, पुण्य होईल ना. आणि नाही केलं तर मग दुःख आहे. दुःखाला कारण काय आहे? पाप नाही का? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारले. आता ते काही प्रमाणाशिवाय आपण बोलतो का मग? आणि सुखाला कारण काय? पुण्य.
श्रीमंताच्या घरात एखादा मुलगा जन्माला आला तर म्हणलं काय आता पुण्यवान आहे हो, आता याला सगळं आहे म्हणले, काहीच करायचं नाही. राजाच्या घरात जन्माला आला, आता त्याला पाणी भरायला जायचंय का कारठ्याचं? नाही ना. नाही ना. हे पुण्याचं फल आहे. हा. म्हणून नाही काहीच पण पुण्य तर करा. तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहिजे असेल तर धर्म रक्षणा करता खटाटोप त्याला पाहिजे. सर्वसामान्य जीवाला धर्म कळत नाही. अरे धर्म म्हणजे सत्य, सत्य कर्मा व्हावेस आहे म्हणलं ना. सगळं सांगितलं एकाच अभंगामध्ये. उत्तम व्यापारी म्हणजे धर्माना कमवा, सत्याना कमवा आणि विनियोग करा. म्हणजे त्याग बी सांगितलं, सत्य सांगितलं, धर्माचा भरपूर अर्थ आहे. भगवंत कार्य करता करता सत्य करता करा. म्हणजे आपला जो पाहिजे हा धर्म पाहिजे. ज्याप्रमाणे गुणांनी तप्त झालेला पुरुष छायेची इच्छा करतो आणि ती मिळवण्याची खटपटही करतो, त्याप्रमाणे आपण सुख प्राप्त व्हावं, आपलं दुःख जावं, आपल्या चित्तातला लोभ जावा, आपली देह बुद्धी जावी, आपला अपर भाव जावा, आपलं दुःख जावं, हे जर असं वाटत असेल तर कमीत कमी सत्य कर्माला तरी लागलं पाहिजे ना. सुरुवात याला परमार्थ सुरुवात करायची त्यानं पुण्य कमावलं पाहिजे अगोदर. पुण्याच्या पुढं ते पुण्य आपल्याला योग्य ठिकाणापर्यंत घेऊन जातं. पुण्य फळले बहुत दिसा, ते पुण्य संतापर्यंत नेऊन घालतं आपल्याला. तेच पुण्य आपल्याला पार मोक्षापर्यंत पोहोच करतं ना. म्हणून जीवनामध्ये पाप घडू नये आणि पुण्य घडावं, सत्कर्म घडावं. काळे खादला अवघा आकार, उत्पत्ती संवार घडामोडी, बीजे जे अंकुराच्या दिला पोटी अनंता शेवटी एकाची या. तुका म्हणे शब्दे व्यापिले आकार, गुढारे कैसे कळव नये. आवाज येतो ना व्यवस्थित? उत्पत्तीच्या आणि संवाराच्या घडामोडीत आलेला सर्व आकार काळाने खाला आहे. काळ आहे ना सगळंच खात असतोय क्षणाक्षणाला. आपल्याला सुद्धा क्षणाक्षणाला खातोय. आपलं आयुष्य रोज कमी कमीच होत आहे ना का वाढत आहे? कमी कमी. शरीर रोज क्षीण होत आहे, रोज त्याची शक्ती कमी होती ना, आयुष्य कमी होत आहे त्याच्यावालं. उत्पन्न झालं म्हणजे त्याचं हळूहळू हळू ते नष्ट होत असतं ना. जी घडामोडी चालू आहे ना, उत्पत्ती आणि संवार, मग सगळे आकार काळाने खाल्ले आहे नाही का. आपण लहानपणी कसं होतो, लग्नाच्या अगोदर कसं होतो, लग्नाच्या टायमाला कसं होतो, लग्न झाल्यावर कसं होतो ना आता कसं आहे, सगळे फोटो पाहिले तर काळानं खाल्लं ना. सावधान सावधान शुभ मंगल सावधान. याच्यापासून सावध व्हायचं म्हणजे योग्य मार्गाला लागायचं. तसं तो आपल्याला खातच नाही पण आपण देणार नाही ना. आपल्याला काय खाता येतो. तुकाराम महाराजांना बरं खाईना म्हणते, मरण माझी मरून गेले म्हणलं आणि आपल्याला बरं खायला आलाय तो. आम्ही तर अमर आहोत म्हणले. अरे मर हा बोलणंच आहे म्हणले. असं होतं. अज्ञानाच्या गर्तेमध्ये जीव लोळतोय.
संत सांगते ते ऐकत जगा नाही. का खाय हम्म? महाराज म्हणते जगा का खाय आम्ही म्हातारीला पाय. आणि स्वरूपाला नाही ना खात. मूळ स्वरूपाला का खातो का? मूळ स्वरूपाला कोणीच खात नाही. ते अमर आहे स्वरूप. स्वरूप अमर आहे, ती कधी मरतही नाही, कधी जन्मतही नाही. वाढदिवस स्वरूपाचे कधी यायचे. उत्पत्ती आणि संवाराच्या घडामोडीत आलेला सर्व आकार काळाने खालाय. हा संतांचा विवेक आहे, नाही का? ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न होऊन अखेर बीजाच्या पोटात झाकला जातो, त्याप्रमाणे कल्पांती सर्व सृष्टी एका अनंताच्या पोटात लीन होती. काय घडीमोडी ह्याला मात्रे तोच निर्माण करतो. निर्माण स्वतःपासूनच करतो, त्याला काही वेगळं मटेरियल लागत नाही. तोच विष्ट होतो. ते असतात ना, ते असे माग जाळ विणणारे ते किडक, त्याच्यापासूनच निर्माण होत ना सगळं जाळ. त्याला वेगळं मटेरियल नाही लागत. तसं ह्या देवाला हे विश्व निर्माण करायला वेगळं मटेरियल नाही लागत. तो त्याचाच विस्तार आहे हा सगळा. जग अवघे देव ऐशी उपदेशाची ठेव. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर उत्पन्न होतो आणि अखेर बीजाच्या पोटातच झाकला जातो, त्याप्रमाणे कल्पांती मग अगोदर बीज का अगोदर झाड? अगोदर बी का अगोदर झाड? त्याप्रमाणे कल्पांती सर्व सृष्टी एका अनंताचे हे परत होत असतं. पुन्हा नव करीत असतो तो पुन्हा, नाही का? आता ते त्याच्यामध्ये आहे ना. आता आपण ते उदाहरण नेहमीच पाहतो. सूर्याला सांगितलं, मनूला सांगितलं, देव म्हणले अरे तुला मागची काहीच आठवत नाही म्हणले. तुला मागचं काही आठवत नाही, मला सगळं आठवतं म्हणले. म्हणजे सारखं परत परत होत आहे ना. नवनाथामध्ये मी 99 मारुती म्हणले, तू 99. हे काय आहे ते मग? म्हणजे हे चक्र सारखं फिरतंय, पुन्हा हे नवीन तयार होतंय, पुन्हा मोडत आहे, पुन्हा नवीन तयार होतं, पुन्हा संवार होतो, पुन्हा ब्रह्मदेव उत्पन्न करतो, भगवान विष्णू पालन करतो, भगवान शंकर याचा पुन्हा संवार करतो. म्हणजे त्याच्या पोटात लीन होऊन जातं ना सगळं, आणि तेव्हा त्याच्यातूनच होते. महाराज म्हणतात सर्व आकाश शब्दाने व्यापले आहे, हे गुह्य कसे कळून येईल अगर कसे कळून नाही. शब्द आकाशाचा गुणी, हे शब्द हे आकाश आहे ना, व्यापलंय ते सर्व. सर्व आकाश शब्दाने व्यापले हे गुह्य कसे कळून येईल अगर कसे कळू नये. काळे खातला अवघा आकार, उत्पत्ती संहार घडामोडी, बीजे तो अंकुर आच्छादिला पोटी, अनंता शेवटी एकाच्या का म्हणे शब्द व्यापिले आकाश धार कैसे कळू नये. आणि कया काळे नचले उपाय, धरावे ते पाय विठोबाचे, अवघेची पुण्याशी तया पोटी, अवघे तुटी होय पापा, अवघे मोकळे अवघे काळे, उद्धरती कुळे नर नारी, काळ वेळ नाही गर्भवास दुःखे उच्चारिता मुखे नाम एक. तुका म्हणे काही न लगे सांडावे, सांगत से भावे घेती तया. आता जगद्गुरु तुकोबाराय उपाय बी सांगतात, आणि या काळी न चली उपाय. इथं काळाचं काही चालत नाही म्हणले.
हा. हं? त्याच्या डोक्यावर पाय आम्ही दिला, कशामुळे दिला? सगळ्या जगाला खाणारा काळ, सगळं जग तळा कापत आहे त्या मृत्यूला. हं? पण संत त्याला घाबरत नाही ना. नाही. कारण काय? एक विठोबाची पाय धरावी. हा? तो कोळी जाळं टाकल्यावर अख्खे मासे गोळा करून घेतोय ना. हा. कोळी तो मोठा कोळी. हा. जाळं फेकलं ना, अख्खे मासे त्याच्या जाळ्यामध्ये आले का नाही त्याच्या ताब्यात. हा. पण काही मासे त्याच्या पायापाशी जाऊन थांबत. हा. मग आता ते जाळे सापडतील का? नाही. शहाणी मासे. धरावे ते पाय विठोबाचे. मग ते जाळं त्याला काहीच करू शकत नाही ना. नाही. किती धान्य तयार होतं पण अख्ख्याचा वाढत होतो ना. पीठच होता ना. हा. उपजे ते नाशे, उपजे ते नाशे, नाही का? पण जे दाणे खोट्याच्या कडाला जाऊन थांबतात, अधिष्ठानाच्या कडाला, ते तसेच राहतात. हा. त्यांनी पाय धरला ना. हा. धरावे ते पाय विठोबाचे, आणि कया काळे नसले उपाय. त्या देवाचे जर पाय धरले, हा. धरावे ते पाय विठोबाचे. पाय धरल्यावर त्या काळाचं काही चालत नाही ना. नाही. त्या काळावर काही करू न शके बरं. हा, म्हणजे दुसरं काही धरण्यापेक्षा धरावे ते पाय विठोबाचे. अवघेची पुण्य असे तया पोटी, अवघिया तुटी होय पापा. सर्व पुण्य त्याच्या पोटात आहेत आणि सर्व पातंकाचा नाश त्याने होतो. भगवंताचे जर नामस्मरण केलं तर पुण्यच आहे ना. मग हा. पुण्य कमावण्याचा सोपा उपाय हा देवाचं नाम. बाकीचे पुण्याचे मार्ग आहे ना. हा. त्याचे ते पुन्हा शुद्ध पुण्य. आपण एखादी पंगत दिली समजा पुण्यवाया करताना, मग आपलं मोठं नाव राहतं खाली त्या पत्रिकेत, अन्नदाते. गेलं निम्म पुण्य तिथंच गेलं, एवढे लोकांनी वाचलं म्हणजे. पुण्यात्मक पाप. हो ना. कार्यक्रमाच्या टायमाला पुकारित आहेत, मग याला शाल श्रीफळ अन्नदाते, आज पंगत यांच्यावाली. सगळे लोक म्हणतात लय मोठी पंगत दिली हिने. आता काय पुण्य राहिलं मग एवढं गजर झाल्यावर. पुन्हा मग कार्यक्रम झाल्यावर तो वर्षभर सांगतो आपली पंगत होती. पंगत आपलीच होती म्हणले. म्हणजे पुण्य होतंय पण टिकत नाही ना. नामस्मरणाचं पुण्याला काही भेव आहे का? त्याचं काय डांगोरा पिटायचं काम नाही, त्याला काय सांगून ऐका नाही कोण, नाही का? म्हणून भगवंताचं नामस्मरण जर केलं तर शुद्ध पुण्य निर्माण होतं, महाराज म्हणतात. सर्व पुण्य त्याच्या पोटात आहेत आणि सर्व पातकांचा नाश त्याने होतो, नाही का? काही पाप असे असतात तीर्थयात्रेनं जातात, काही दर्शनाला जातात, काही स्नानाला जातात, पण काही पाप असे भेंड असते की ते काय न जात नाही. नाही का? ते म्हणले तरी कीर्तनाची नाशिले व्यवसाय पडायचे, येथे नामाचे नाही पापाचे. इथं कसं असलं तरी जळत नाही का अग्नी पुढं. चांगलं पेटल्यावर काही टाका तुम्ही त्याच्यात, पार वल्ल सरपण टाका तरी जाळीत येते. मग नोटा टाका तरी जाळीन ते. पैठणी टाका नाही तर काही टाका, पण पेटलं चांगलं पाहिजे. तसं नामस्मरणाचा जोर आहे तेवढा पाहिजे. मग हा, पर्वत जळतील पापाचे.
पर्वत गळती पापाचे. पण मग तेवढं धडा घेतलं पाहिजे ना. सर्व पातकांचा नाशाने होतो. एका पांडुरंगाचे चिंतन करणारे सर्व काळ मुक्त आहेत. पा मुक्त मुक्त व्हायला काही लय वेदांत लागत, लय वेदांताचे ग्रंथ उलटे पालटे करावं लागत, आणि लय काही करावं लागत असं काही नाही. जो पांडुरंगाचं चिंतन करतो तो मुक्तच आहे. हा कारण चिंतनानं सगळंच सोयीला लागत ना, ज्ञान होतंय. हा आणि संतांनी दुसरं काय सांगितलं चिंतन करायला सोडून? का चिंता करायला लावली? नाही. एका पांडुरंगाचे चिंतन करणारे सर्व काळ मुक्त आहेत. कारण स्त्री पुरुषांचे समुदाय त्यामुळे उद्धरले जातात, नाही का? आतापर्यंत किती उद्धरले, याला या नाव्यानं किती पलीकडे नेले काही सांगता येईल का? नाही का? किती आतापर्यंत जणांचा उद्धार केला या भगवंताच्या चिंतनानं. हरीचे एक नाम मुखाने घेण्याने गर्भवासादी दुःखे नाहीशी वाटतात, व ते घेण्यास चांगली वेळ अगर काळ पाहण्याची जरुरी नाही. आता काय सांगावं जगद्गुरु तुकोबा आहे आपल्याला? हा? काय सांगावं अजून? इतकं सोपं करून कोण सांगन बरं? संत सोडून नाही कोणी सांगणार दुसरं. बाकीचे म्हणजे लय अवघड आहे उद्धार करणं, काय एवढं सोपं आहे का? आणि देव आमच्या अजून स्वप्नात नाही आला. अरे बाबा हो, तुमचा मार्ग चुकला, नाही का? हे विद्वत्ता अभिमान देव जवळच घेत नाही ना त्यांना. इथं निरसा लागतो, शुद्ध लागतो. जसं हरीचे एक नाम मुखाने घेण्याने गर्भवासाची दुःखे नाहीशी होतात. ते घेण्यात चांगली वेळ अगर काळ पाहण्याची जरुरी नाही. नामस्मरण करणारे प्रत्येक काळात थोडेच असतात. लय विद्वान झाला, लय मोठा महाराज झाला म्हणून तो कधी नामस्मरणाला बसलाय असं काही होत नाही, नाही का? ते गेले मग. मुखाबाहेरमध्ये जसं सांगितलं तसं होत असतं मग, नाही का? बरं त्याला चांगली वेळाचं काही मुहूर्त पाहायचं काम नाही. कोणत्या टायमाला नाम घेऊ मी, बाकी ते विचारावं लागत मग, नाही का? मुहूर्त पाहावा लागतो. सर्व काळ करावे म्हणले, सर्व काळ. ज्या वेळेस नामस्मरण करशील तू तीच वेळ शुभ, तोच मुहूर्त चांगला. अरे नामच मंगल आहे ना. मंगल भुवन अमंगल हरी. अरे भगवंताचं नामच मंगल आहे. अमंगल हरी म्हणजे अमंगल म्हणजे पापाचा नाश करणार आहे ना ते. किती किती संतांनी नामाबद्दल सांगितलं हो. चांगली वेळ अगर काळ पाहण्याची जरुरी नाही. तुकाराम महाराज म्हणतात काही टाकण्यास नको, जे कोणी भावाने नाम घेतील त्यास मी हे सांगत आहे. मग काय टाकावं लागत नाही म्हणते. दणकून संसार करा, नाही का? लेकरं बाळ माड्या बिड्या काय तुम्हाला करायचं तेवढं दणकून करा, पण काय करा? काही टाकण्यास नको, जे कोणी भावाने नाम घेतील तेच मी सांगत आहे. म्हणून अनेक या काळी नचले उपाय, धरावे ते पाय विठोबाचे, अवघेचे पुण्य असे तया पोटी, अवघ्या तुटी होय पापा. इतकी सोपी भाषा, इतका कळवळा, इतकं सोपं साधन. अवघे मोकळे अवघ्या काळे, उधरते कुळे नर नारी. काळ वेळ नाही गर्भवास दुःखी, उच्चारिता मुखे नाम एक. काय महात्म्याचे कधी कधी असे महात्मे आम्हाला म्हणायचे, तुम्ही काही करू नका, फक्त नामस्मरण करा. ते कळवळा असतो, नाही का? कळत नाही जीवाला. काही करू नका म्हणले, फक्त नामस्मरण करा. जे शेवटी सगळे संत तुकाराम महाराजांचा निरोप सांगतात. त्यांना माहिती सर्व साधनाची सारी, नाही का? थोडं आयुष्य आहे तरी
काय आता आपण बातम्या ऐकतो, बातम्या पाहतो, फोनवर ऐकतो. क्षणात जिकडे तिकडे होऊन जातं ना. क्षणात काही घडू शकतं. मग निदान दिलंय देवानं आयुष्य आपल्याला, मार्ग कळाला, नामस्मरण तर करावं कमीत कमी. नाही दुसरे अवघड साधनं. कोणी म्हणतं मला वाचता येत नाही, कोणी म्हणतं वेळ नाही, कोण काय तर कोण काय तर कोण काय. पण नामस्मरणाला काही बंधन नाही ना. नाही. नामस्मरणाला जर आपलं दुःख जात असन, जन्म मरण टळत असन, तर मग काय करायला अडचण काय? हं? काय अडचण करायला? हं? काही अडचण. नाही. आणि या काळी न चले उपाय धरावे ते पाय विठोबाची अवघीची पुण्य असे तया पोटी आगोया तुटी होय पापा अवघे मोकळे अवघ्या काळे उद्धरती कोळे नर नारी. आजपासून सुरू करायला पाहिजे. जे करीत नाही का असलं पाहिजे. जरा बसलं का मन एकरूप होतं, जरा मन स्थिर होतं, जरा नाही का. आता बरेच म्हणजे आमचं चालू आहे तुमचं, पण बसल्याशिवाय एकरूपता नाही होत मनाची. एकरूपता स्थिर. काळ वेळ नाही गर्भवास दुःखी उच्चारिता मुखी नाम एक तुका म्हणे काही न लगे सांडावे सांगत तसे भावे घेती तया अवघेचे पुण्य असे तया पोटी अवघ्या तुटी होय पापा. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.